नमस्कार, स्वागत आहे आपलं न्यूज मराठीमध्ये। आज आपल्या सोबत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, शेतकरी नेते, काँग्रेस डॉक्टर अजित नवले। तर सर, माझा आज तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की नुकताच महाराष्ट्र दिन संपन्न झाला, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन संपन्न झाला। आपण नेहमीच कामगारांच्या न्याय व हक्कासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून लढत आला आहात, तर काय बोलाल या प्रसंगी? अखिल वैश्विक पातळीवर माणुसकीचं जे मूल्य आहे त्या मूल्याचा उद्घोष करीत एका माणसाने दुसऱ्या माणसाचं शोषण करू नये हा साधा विचार घेत मार्क्सने ते तत्त्वज्ञान जगाला दिलं। ते अत्यंत अस्सल अशा प्रकारचं तत्त्वज्ञान होतं। मार्क्सने एक प्रकारची जीवनदृष्टीच मानवाला दिली आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय की मार्क्सच्या पूर्वीचं जग आणि मार्क्सच्या नंतरचं जग त्यामुळे खूप मोठा बदल झाला, खूप फरक पडला आणि माणसं माणसात येण्याची प्रक्रिया खूप वेगानं सुरू झाली आहे। त्या मार्क्सला अभिवादन करत असताना आमच्या सगळ्याच मार्क्सला मानणाऱ्या, मार्क्सवादाला मानणाऱ्या माणसांना नक्कीच भरून येतं, खूप आदर त्याच्याबद्दल वाटतो। मार्क्सवादाचं आणि अकोल्याचं नातं ही अत्यंत जिवंत आहे। आपण मागच्या पिढीकडे पाहिलं की आज जो काही अकोले आपण पाहतोय तो अकोले तसा असण्यामध्ये, ज्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना प्रचंड अभिमान आहे, तो अकोले तसा घडावा यासाठी मार्क्सवाद्यांचं, कम्युनिस्टांचं, समाजवाद्यांचं आणि मार्क्सवाद ज्यांना माहीत होता ती तो दृष्टिकोन ज्याने आत्मसात केलेला होता अशा द्रष्ट्या आपल्या अगोदरच्या पूर्व नेतृत्वाचं खूप मोठं योगदान या अकोले तालुक्याला लाभलेलं आहे। त्या चळवळींनी ह्या मातीची जी मशागत केली, अण्णाभाऊ साठे, अमर शेख, दना गवाणकर यांच्या कलापथकानं ह्या अकोल्याच्या मातीची जी मशागत केली, त्याच्यामुळे त्या मशागतीवर आपण सगळे उभे आहोत। आणि म्हणून बघा की आपण वेगवेगळ्या पक्षाचे चाहते आहोत, वेगवेगळ्या पक्षातले नेते आहोत, पण तरी सुद्धा राजकारणाच्या वेळी राजकारण एकदा संपलं की मग ज्या बंधुभावाने अकोल्यातली सगळ्या वेगवेगळ्या पक्षाची नेते, कार्यकर्ते आपण एकजीवाने राहतो, हे जे काही माणसाशी माणसासारखं वागण्याचं मूल्य ह्या अकोल्याच्या मातीमध्ये आहे त्याचा सुगंध नक्कीच त्या मंतरलेल्या चळवळीमधून आलेला आहे। आणि त्यामुळे मार्क्सला अभिवादन करत असताना नक्कीच आमच्या सर्वांच्या आशा अजूनही तितक्याच ताज्यातव्याने आहेत की पुन्हा एकदा हे मळभ हटेल, ही पिछेहाट नक्कीच संपेल, परत एकदा माणसाने माणसासारखं वागावं या प्रकारचं स्वप्न असलेली समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था यांचं परत एकदा नक्कीच स्वर्णकाळ येईल। त्यासाठी झटत राहणं हे मला असं वाटतं की आजच्या मार्क्सला अभिवादन करताना आपल्या सगळ्यांचं तेच उद्दिष्ट असलं पाहिजे। आमचं नक्कीच ते उद्दिष्ट आहे। पुन्हा एकदा मार्क्सच्या विचाराकडे हे जग येईल याबद्दल मला बिलकुल शंका नाही। विशेषतः ज्या कोरोनाच्या संकटाचा आपण आज सामना करतोय, आपण पहा की ज्या ठिकाणी समाजवादी विचारसरणीचे देश आहेत, मार्क्सवादी विचारसरणीचे देश आहेत, कम्युनिस्ट विचारसरणीचे देश आहेत, जिथे राज्य आहे, कोरोनावर अत्यंत प्रभावीपणाने प्रतिकार त्या ठिकाणी झालेला आपण पाहतोय। केरळ सारखं राज्य कम्युनिस्टांचा बालेकिल्ला आहे, परंतु आज भारतामध्ये सर्वात उत्कृष्ट काम केरळमध्ये आपण झालेलं पाहतो आणि तिथे कोरोनाला कडवा प्रतिकार झालेला आपण पाहतो। क्युबा, जिथे अजूनही कोरोनाची लागण अत्यंत सीमित ठेवण्यात आली आणि तिथले डॉक्टर्स कोरोना बाधित अशा जगामध्ये जाऊन सेवा द्यायला तिथली पथकं जात आहे, कम्युनिस्ट देश आहे। एक नवा दृष्टिकोन मार्क्सवाद आपल्याला देतो आणि त्यातून हे सगळं आकाराला येतं। मला खात्री आहे की कोरोना नंतरचं जग हे मार्क्सवादी विचाराकडे परत एकदा आकर्षित झाल्याशिवाय राहणार। नुकतंच आज 5 मे आहे, कार्ल मार्क्स यांची जयंती आहे, तर या जयंतीनिमित्त आपण नवीन पिढीला किंवा काय संदेश द्याल? तर आपण मगाशी म्हणालात की आज ज्यावेळी कार्ल मार्क्सचा आपण हे साजरा करतोय, महाराष्ट्र दिनही नुकताच होऊन गेलाय। महाराष्ट्र दिन 1 मेला जाहीर करण्यामागचा इतिहास अनेक लोकांना माहीत नाही। महाराष्ट्र म्हणून अस्तित्वात यावा, संयुक्त महाराष्ट्र म्हणून त्यासाठी लढा झाला, मुंबई महाराष्ट्रामध्ये असावी यासाठी प्रचंड लढा झाला आणि ह्या लढ्यामध्ये कामगारांचं उत्तुंग योगदान होतं। 105 हुतात्मे जे कामगार होते त्यांनी बलिदान दिलं आणि त्यातून हा महाराष्ट्र अस्तित्वात आला। मगाशी मी दना गवाणकरांचं नाव घेतलं, अमर शेखांचं नाव घेतलं, अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतलं। ही कम्युनिस्ट मंडळी
महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून अस्तित्वात यावा यासाठी गावागावात जाऊन त्यांनी जे प्रचंड काम केलं, ह्या लाल बावट्याचं कामगार चळवळीचं प्रचंड योगदान महाराष्ट्राच्या अस्तित्व मध्ये येण्यासाठी राहिलेलं आहे. आणि त्यातून उतराई व्हावी, कामगारांनी जे प्रचंड योगदान महाराष्ट्र अस्तित्वात येण्यासाठी दिलं त्यांना सलाम व्हावा म्हणून 1 मे कामगार दिन या दिवशी महाराष्ट्र दिन ठरला. आणि 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन तो महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र स्थापनेचा दिवस ठरला. महाराष्ट्रातल्या कामगारांना सलाम करण्यासाठी कामगार दिनाचं औचित्य साधून 1 मे हा महाराष्ट्र स्थापनेचा दिन ठरलेला आहे. मला हेच सांगायचं आहे की त्या 105 हुतात्म्यांना सलाम करत असताना त्यांनी ज्याच्यासाठी महाराष्ट्राची नीव आखली त्या शेतकरी आणि कामगारांना चांगले दिवस यावेत यासाठी धोरणं घेणं, यासाठी चळवळी करणं, यासाठी जागरूकपणाने सगळ्यात महाराष्ट्रीयांनी काम करावं, तरुण पिढीनं काम करावं. आणि त्या हुतात्म्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, त्या शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, ज्या विचारवंतांच्या स्वप्नातला महाराष्ट्र प्रत्यक्षात यावा यासाठी झटावं, हेच मला वाटतं या प्रसंगी संकल्प करण्याचा योग आहे. तो आपण सर्वांनी केला पाहिजे, तरुणांनी केला पाहिजे, सगळ्याच महाराष्ट्रीयांनी केला पाहिजे. माझा शिवबाचा महाराष्ट्र आज शेतकऱ्यांसाठी दफनभूमी ठरतोय. आज देशामध्ये महाराष्ट्रातून मी आलो असं सांगितलं की सर्वात जास्त आत्महत्या तुमच्या राज्यात होत आहेत असं ऐकण्याचं अत्यंत दुर्दैवी काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या नशिबी येतं. महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून मुक्त व्हावा, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या पोरांसाठी, शेतकरी ग्रामीण महाराष्ट्रासाठी उत्कृष्ट अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे असं जाऊन छातीटोकपणाने जगात आणि देशात आपल्याला सांगता यावं, असा महाराष्ट्र घडवण्यासाठी संकल्पबद्ध होणं हे मला असं वाटतं की मार्क्सला, त्या हुतात्म्यांना आणि 1 मेच्या संकल्पासाठी आसुसलेल्या आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत दिशादर्शक असं काम करण्याचा, संकल्प करण्याचा हा योग आहे. आपण तो करावा. जे 1 मे महाराष्ट्र दिनीच आपल्याला एक बातमी समजली की जे IFSC सेंटर आहे मुंबईमध्ये ते गुजरातला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मग यामागचं नक्की कारण काय असू शकतं की मुंबईचं महत्त्व कमी करणं हा एक उद्देश त्यामागे असू शकतो का? काय वाटतं तुम्हाला? एक मोठं षड्यंत्र महाराष्ट्राच्या विरोधात सुरू आहे. महाराष्ट्राचं सरकार ज्या पद्धतीनं भाजपाच्या ताब्यामधून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडे गेलं, त्यातून या सरकारची कोंडी करायची, या सरकारच्या विरोधात एक असंतोष जनतेमध्ये निर्माण करायचा, हे सरकार अपयशी आहे अशा प्रकारची भावना वेगवेगळी षड्यंत्र करून, मग मीडियामधून गर्दी जमवून, दंगली घडून आणून, वेगवेगळ्या माध्यमातून करायची, राज्यपालांचा अत्यंत चुकीचा वापर करायचा आणि काहीही करून येणे प्रकारे जसं वेगवेगळ्या इतर राज्यांमध्ये झालं तसं षड्यंत्र करून हे सरकार पाडायचं, अशा प्रकारचे नतद्रष्ट डाव हे भाजप करून केले जात आहेत. मला खेद वाटतो की देशाचं सर्वोच्च पदं ज्यांच्याकडे दिलेली आहेत ती माणसंही या षड्यंत्राचे भागीदार आहेत. हा जे सेंटर, आर्थिक स्वरूपाचं अत्यंत महत्त्वाचं सेंटर महाराष्ट्रातून हलवण्यामागे आणि त्याचबरोबर कामगारांची प्रचंड गर्दी करून वेगवेगळ्या ठिकाणी दंगली घडून आणण्याचा प्रयत्न करण्यामागे आणि जे हक्काचे आपले कराचे पैसे आहेत, GSTचे पैसे आहेत, ते अत्यंत अडचणीच्या काळात रोखून धरण्यामागे, अत्यंत वाईट स्वरूपाची भेदभावाची वागणूक महाराष्ट्राला देण्यामागे या षड्यंत्राचा मोठा वास येतो आहे. दुर्दैवानं हे भारतीय संघराज्याला, भारतीय लोकशाहीला, भारतीयांची जी परंपरा राहिलेली आहे त्या परंपरेला अत्यंत घातक अशी गोष्ट आहे. हे षड्यंत्र रोखलं पाहिजे. भारतातील जनता हे पाहते आहे, महाराष्ट्रातील ही जनता पाहते आहे. मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की हे षड्यंत्र समजून घेऊन याचा प्रतिकार आपण केला पाहिजे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन चालू आहे, परंतु आता सरकारने असा निर्णय घेतला की मद्य विक्री जी आहे ती मद्य विक्री सुरू करण्यात यावी, कारण मद्य विक्रीतून मोठ्या प्रमाणामध्ये महसूल हा शासनाला मिळत असतो. तर नक्की यामागचं गणित काय? मद्य विक्री चालू करणं याविषयी तुमचं मत काय? महाराष्ट्राचं सरकार आरोग्याच्या बद्दल खूप चांगलं काम करत होतं आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं.
मात्र महाराष्ट्र सरकारने हतबलता असेल, मजबुरी असेल, जो हा मद्य विक्रीचा निर्णय घेतला, अत्यंत कडक शब्दामध्ये मला या सरकारच्या निर्णयाचा निषेध करावासा वाटतो. तो मी अत्यंत ठामपणाने करतो आहे. आता आपण रासने कॉम्प्लेक्समध्ये बसलोय आणि आपण जर बाहेर जाऊन चित्र पाहिलं, या चौकाचं चित्र पाहिलं, तर दारू घेण्यासाठी पिशव्या घेऊन लोक आलेत आणि रांगा लागलेल्या आहेत. सांगितलं जातंय, बचाव केला जातोय की याच्यातून महसूल सरकारला गोळा होतोय. मला सांगू द्यात माननीय उद्धव ठाकरे साहेबांना, तुम्ही महसूल नव्हे, या देशातील मायमावल्यांचा तळतळाट गोळा करता आहात. जो 1-1.5 महिना आम्ही घरात बसून काढला, तुमच्या शब्दात खातर कोरोनाला रोखण्यासाठी आम्ही घरात राहिलो, ते सगळं याच्यामुळे उधळून जाईल. सोशल डिस्टन्सिंगची वाट लावली जाते. सगळा हाहाकार या कोरोनाचा याच्यामुळे वाढणार आहे आणि त्यामुळे मी अत्यंत कडव्या शब्दामध्ये या गोष्टीचा निषेध करतो. सरकारने याचा पुनर्विचार केला पाहिजे, याच्याबद्दल अत्यंत कळकळून त्यांना विनंती करतो. मी एक बातमी पाहिली, खरी खोटी तपासता येईल, परंतु दिल्लीच्या सरकारने ही परवानगी देत असताना 80% दारूच्या करामध्ये वाढ केली आणि तो कोरोना टॅक्स लावलाय दारूवर आणि त्या आलेल्या पैशातून कोरोना निर्मूलनासाठी आम्ही काम करू. दारूचे रेट प्रचंड प्रमाणात वाढवलेत. एकतर माझं म्हणणं आहे की एकतर बिलकुल दारूबंदी करा, शक्यच नसेल तर 80% किमान टॅक्स लावा आणि त्यातून दारू या कोरोनासाठी तो पैसा वापरा. मला खेद वाटतो असं युक्तिवाद करणाऱ्यांकडून की याच्यातून महसूल गोळा होतो. मला एक पोस्ट फेसबुकवर पाहायला मिळाली की या देशाची अर्थव्यवस्थेचा कणा तळीराम आहेत की बळीराजा, हे एकदा ठरवा. बळीराजाला मदत करून, शेतीला मदत करून त्यातून ही अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा मार्ग आहे, तो तुम्हाला करायचा नाहीये. आणि अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी तळीरामांना ची मदत तुम्हाला घ्यायची आहे, त्याच्यातून ज्या मायमावल्या घरामध्ये आहेत त्यांचा शिव्याशाप घ्यायचा आहे. अशा प्रकारचा महाराष्ट्र छत्रपतींना अपेक्षित नव्हता. अशा प्रकारचा महाराष्ट्र 105 हुतात्म्यांना अपेक्षित नव्हता. अशा प्रकारचा महाराष्ट्र माननीय उद्धव साहेब तुम्हाला, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणाऱ्या मायमावल्यांना अपेक्षित नव्हता. कृपा करून याचं भान ठेवा. सध्या कोविड-19 या विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेला सामोरं जायला लागलं. सरकारने देखील याचा विचार करून शेतकऱ्यांसाठी मोफत बी बियाणे देण्याची योजना चालू केली आणि सध्या आता लगेचच खरीपाचा हंगाम चालू होतोय. या सर्व परिस्थितीला लक्षात घेऊन आपण काय बोलाल? खरीपाचा हंगाम ह्या महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यांसाठी, अन्न खाणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आणि या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या देशांची अंतर्गत दळणवळणाची यंत्रणा ही पूर्णपणाने कोलमडून पडल्यामुळे एक प्रकारचं अन्न राष्ट्रवाद, फूड नॅशनलिझम हा आंतरराष्ट्रीय पातळीवर उदयाला येताना पाहतोय. जाणकार त्याच्याबद्दल निर्देश करतायत. देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर जी अन्न आणि कृषी नावाची संघटना आहे, तिने इशारा दिलाय की या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठं अन्न संकट आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होईल. संयुक्त राष्ट्रसंघाने पण याच्याबद्दलचा अत्यंत गंभीर इशारा दिलेला आहे. हे पाहता प्रत्येक देश आपल्या स्वतःच्या देशामध्ये आपल्या अन्नाची साठा करून त्याच्याबद्दलची काळजी घेतोय आणि त्यामुळे सगळ्यांनी निर्यात बंदी लादलेली आहे. गव्हाचा आणि भाताचा पुरवठा रोखण्यात आलेला आहे. रशियासारखा देश आहे ज्यांनी गव्हाच्या बद्दल निर्बंध लादलेत आणि तो आपला गहू हा साठवण्याच्या मनस्थितीमध्ये गेलेला आहे. वेगवेगळी इतर राज्यांनी सुद्धा गहू, भात, वेगवेगळ्या प्रकारचा शेतीमाल हा आपल्या देशामध्ये स्टॉक करण्याची भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे मोठं अन्न संकट आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होणार आहे. आपल्या देशातली आज अन्नाचा साठा त्या मानानं बरा आहे. 7.7 करोड टन अन्न हे आज आपल्या बफर स्टॉकमध्ये आहे. मात्र जर येता खरीप हंगाम हा चांगल्यापणाने गेला नाही, तो कोलमडून पडला, वाहतूक व्यवस्था बिघडलेली आहे, बियाणं पोहोचली नाहीत, खतं पोहोचली नाहीत, पाऊस वेळेवर आला नाही, पावसाचा अंदाज व्यवस्थित दिला गेला नाही, तर खरीप बर्बाद होईल. आणि खरीप बर्बाद झाला तर आपला 7.7 हा जो काही स्टॉक आहे त्याच्यावर आपल्या देशाची अन्नव्यवस्था ही आपल्याला राखता येणार नाही. आणि म्हणून 19.9 लाख कोटी टन अन्न हे आज आपल्याला खरीप हंगामातून अपेक्षित आहे. ते जर आपण उत्पादित करू शकलो नाही तर देशाची अन्नव्यवस्था ही कोलमडून पडणार आहे. आणि म्हणून किसान सभा आणि सगळेच जाणकार नेते सांगतायत की ह्या खरीपाकडे आपल्याला अत्यंत गांभीर्याने पाहिलं पाहिजे. त्यामुळे सरकारला आम्ही विनंती केली की तुम्ही अत्यंत काटेकोरपणाने महाराष्ट्राच्या खरीपाचं नियोजन केलं पाहिजे.
कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्याबरोबर आमच्या किसान सभेचा सातत्याचा संपर्क आहे, आम्ही त्यांना कळवतो आहोत. त्यांनीही काही सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत. आपल्याला शेतकऱ्यांना ह्या वाहतुकीच्या जो काही खेळखंडोबा झाला या पार्श्वभूमीवर बांधावर किमान त्यांच्या गावामध्ये आपल्याला त्यांना बियाणे, खते, औषधे, कीटकनाशके हे पोहोचवली पाहिजेत. राज्य सरकारने याच्यासाठी एक योजना आणलेली आहे. जे वेगवेगळे शेतकरी गट आहेत या गटांनी पुढाकार घ्यायचा आहे. आपल्या गटातल्या सगळ्या सदस्यांना, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय कच्चा माल आदानं आपल्याला लागतील, खरीपासाठी काय बियाणं लागतील, औषधं, कीटकनाशकं, अवजारं काय लागतील यांची यादी करायची आहे आणि ती कृषी सहाय्यकाकडे, कृषी विभागाकडे पोहोचवायची आहे. कृषी विभागाने त्या योजनेअंतर्गत ह्या ज्या याद्या येतील त्या याद्यांच्या नुसार रिक्वायरमेंट ही तयार करायची आहे आणि जे होलसेलर आहेत त्यांच्याकडे ह्या याद्यांचा पाठपुरावा करून तो कच्चा माल म्हणजे बियाणं, खतं ही त्या बचत गटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवायचे अशा प्रकारचा शासनादेश हा राज्य सरकारने काढलेला आहे. अकोल्यामध्ये सुद्धा याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आपल्या माध्यमातून मला सगळ्या शेतकरी गटांना आवाहन करायचं आहे की त्यांनी ह्या योजनेची जाणकारी ही कृषी सहाय्यकांकडून, कृषी विभागाकडून घेतली पाहिजे आणि बांधावरच शेतकऱ्यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर खतं, बियाणं कसे मिळतील, तेही होलसेल रेटमध्ये कसे मिळतील याच्याबद्दल या गटांनी सक्रियपणाने काम केलं पाहिजे. किसान सभेचे तालुक्यामध्ये जे साधारणपणाने 110च्या दरम्यानमध्ये आमचे बचत गट आहे, आम्ही सर्वांना याच्याबद्दल सक्रिय केलेलं आहे. काही बचत गट नोंदणीकृत आहेत, काहीची नोंदणी झालेली नाही पण ते काम करतायत. मी कृषी अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि त्यांनी जरी नोंदणी झालेली नसतील तरीसुद्धा शेतकरी जर असे एकत्र येणार असतील आणि गट स्थापन करणार असतील तर त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत आम्ही मदत करू अशी भूमिका घेतलेली आहे. मला असं वाटतं की देशाची अर्थव्यवस्था, देशाची अन्नव्यवस्था ही राखण्यासाठी हा खरीप हंगाम महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांनी या बाबतीमध्ये नक्कीच जागरूकतेनं काम करायला सुरुवात केलेली आहे. कृषी विभाग, तालुक्याचं, देशाचं, राज्याचं प्रशासन, आमच्यासारखे सगळे शेतकरी कार्यकर्ते हे सगळ्यांनी एकत्र येऊन हा कृषी हंगाम आपल्याला शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मागे उभं राहून यशस्वी करायचा आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे. आपण ती सर्वांनी करावी. सर धन्यवाद. आपण न्यूज मराठी, साध मराठी, साज मराठी.